Good morning, friends. Good morning, all of you. Good morning. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मग लवकर बोलायचं बेटा, मला समजेल ना माझा आवाज येतो की नाही. ओके, आपण आता वेळेचा अपव्यय न करता लगेचच सुरुवात करणार आहोत लेक्चरसाठी. जी मुलं मेसेजेस वगैरे करतात चॅटिंग साठी रिक्वायरमेंट करतात, तर आपल्याला चॅटिंग साठी पुरेसा वेळ उपलब्ध नसतो. मुळात आपलं शेड्यूल एक कमी वेळेचं असतं आणि त्यामध्ये चॅटिंग करणं, त्यामुळे आपला टीचिंगचा जो पार्ट आहे तो आपण संपवल्यानंतर आपण स्वतंत्रपणे त्यासाठी लेक्चर आयोजित करूया. आणि चॅटिंग साठी प्रामुख्याने तितका वेळ आपल्याला देणं अपेक्षित आहे, कारण बाकीच्यांची अडचण होते. समजा एकाशी चॅटिंग जर आपण करत असू तर बाकीच्या मुलांना प्रॉब्लेम होतो किंवा अडचणीचं ठरतं, म्हणून चॅटिंग आपण टाळणार आहोत. तर आपण काल पाहिल्याप्रमाणे टॉपिक सेकंड जे होता आपला अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स पार्ट फर्स्ट, त्यामध्ये प्रामुख्याने आपण काय शिकलेलो आहोत? हॅलो, टॉपिक जो सेकंड टॉपिक आहे आपला, तर त्याचं टायटल असं आहे अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स पार्ट फर्स्ट. त्यामध्ये प्रमुख कोणत्या बाबी शिकलेलो आहोत आपण? काय शिकलो आपण या टॉपिक मध्ये? हॅलो हॅलो हॅलो, कोणीच रिस्पॉन्स देत नाहीये. मी प्रश्न विचारलाय. आपण सेकंड नंबरच्या टॉपिक मध्ये, मी टायटल सांगतो पुन्हा, अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स पार्ट फर्स्ट या टॉपिक मध्ये काय शिकलेलो आहोत? ठीक आहे, मी सांगतो. सेकंड नंबरच्या टॉपिक मध्ये अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स ही जी काय संकल्पना आहे, ही संकल्पना आपण अभ्यासलेली आहे. आपण अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्सला दुसऱ्या शब्दामध्ये काय म्हटलं होतं? डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड कॉस्ट टू व्हेरियस डिपार्टमेंट्स इन्क्लुडिंग प्रोडक्शन अँड सर्व्हिस डिपार्टमेंट्स. म्हणजे ओव्हरहेड कॉस्ट जी आहे, ओव्हरहेड कॉस्ट आपण पहिल्या टॉपिक मध्ये कशाला म्हटलं होतं? जी इनडायरेक्ट नेचरची कॉस्ट असते, मग इनडायरेक्ट मटेरियल असतील, इनडायरेक्ट लेबर असेल किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील, या इनडायरेक्ट कॉस्टचं किंवा ओव्हरहेड कॉस्टचं व्हेरियस डिपार्टमेंट्स मध्ये डिस्ट्रीब्युशन करणे किंवा अपॉर्चमेंट करणे, याला आपण अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स असं म्हटलेलं आहे. आणि मग ही संकल्पना पाहिल्यानंतर आपण या प्रकारामध्ये स्टेप्स इन ओव्हरहेड अकाउंटिंग हे अभ्यासलेलं आहे. प्रामुख्याने 5 स्टेप्स आपण अभ्यासले आहेत. पहिली स्टेप होती कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स, सेकंड वन एलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स, थर्ड वन अपॉर्चमेंट ऑफ ओव्हरहेड्स, फोर्थ स्टेप आहे रिअपॉर्चमेंट ऑफ ओव्हरहेड्स, आणि फिफ्थ वन एलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स. तर या ज्या संकल्पना आहेत त्या एकमेकांपेक्षा कशा भिन्न आहेत हे समजावून घेण्याचा प्रयत्न केला. आता आपण कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स, त्यामध्ये कलेक्शन हा एक पार्ट होता, ए पार्ट, आणि बी पार्ट क्लासिफिकेशन, ते विस्तृतपणे पाहिलेलं आहे. त्यानंतर एलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स कशाला म्हटलं जातं ते आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिले. त्यानंतर अपॉर्चमेंट आणि रिअपॉर्चमेंट म्हणजे काय ते पण पाहिले. आज आपण एलोकेशन आणि अपॉर्चमेंट यातला जो मूळ फरक आहे तो फरक आपण अभ्यास करतो. सर हे पीपीटी आता मला डेस्कटॉपला आहे, इथे ओपन नव्हतं करून ठेवलं. डेस्कटॉपवरून पीपीटी मला असं घेता येईल डेस्कटॉपला? आता हे शेअर करायचं मला. कुठे आला सर? इथे आला सर. व्हेरी गुड. शेअर करून शेअर करून आता ही स्क्रीन इकडे कशी ओढायची? ठीक आहे, स्क्रीनवर बघा कसं ओढणार इकडे, या पद्धतीने ट्रॅक करायचं. व्हेरी गुड.
विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे आपण आज प्रामुख्याने ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स आणि अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स या दोन संकल्पनांमधला अर्थ जो आहे, फरक जो आहे, अर्थ आपण शिकलेलो आहोत, तो फरक आपल्याला समजावून घ्यायचा आहे. तर त्यामध्ये प्रामुख्याने मी पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करेल, ॲलोकेशन म्हणजे काय आणि अपॉर्शनमेंट म्हणजे काय. तर त्या अनुषंगाने आपल्याला आता ॲलोकेशनची डेफिनेशन आहे ती पाहणं अपेक्षित आहे. आपण या पद्धतीने ॲलोकेशनची डेफिनेशन केली होती. Allocation of overheads is the allotment of whole items of cost to cost units or cost centers. आठवत असेल तर बघा, allocation of overheads मध्ये आपण काय म्हटलं होतं, allocation of overheads is the allotment of whole item of cost to cost center or cost unit. संपूर्ण overhead cost जी आहे, मी 1000 जी overhead cost जे उदाहरण दिलं होतं ते जसंच्या तसं कुठल्या तरी एका प्रोडक्शन डिपार्टमेंटला किंवा कॉस्ट सेंटरला म्हणूयात वाटून द्यायचं, अलॉट करायचंय, त्याला अलॉटमेंट ऑफ ओव्हरहेड्स असं आपण त्या ठिकाणी म्हटलंय. आता अपॉर्शनमेंटची व्याख्या काय होती? व्याख्या, अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स इज दी अलॉटमेंट, पुन्हा एकदा अलॉटमेंटच आहे, अलॉटमेंट ऑफ प्रपोर्शन्स ऑफ आयटम्स ऑफ कॉस्ट. म्हणजे कॉस्ट आयटम जो आहे किंवा कॉस्ट जे आहे ओव्हरहेड कॉस्ट त्याच्यातील काही प्रपोर्शन्स कुणाला वाटून दिला जातो? टू व्हेरियस कॉस्ट युनिट्स और कॉस्ट सेंटर्स. म्हणजे एका वेळेला एकापेक्षा जास्त, मग ते प्रोडक्शन डिपार्टमेंट्स असतील किंवा सर्व्हिस डिपार्टमेंट्स असतील, त्यावरती कॉस्ट वाटून दिली जाते. इथपर्यंत तुम्ही आलात? ठीक आहे. आपण आता निश्चितपणे या दोन संकल्पना जर समजल्या असतील तर त्यातला फरक समजावून घेऊया. टायटल दिले बघा, डिफरन्स बिटवीन ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स अँड अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स. डिफरन्सला पर्यायी शब्द डिस्टिंक्शन किंवा डिस्टिंग्विश बिटवीन असं पण आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर लेफ्ट हँड साइडला ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स आहेत आणि राईट हँड साइडला अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स आहेत. पहिला फरकाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी, ॲलोकेशन डील्स विथ दी होल आयटम ऑफ कॉस्ट. म्हणजे ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स ही संकल्पना कशाशी निगडीत काम करते? तर विथ द होल आयटम ऑफ कॉस्ट, जी संपूर्ण ओव्हरहेड कॉस्ट आहे तिच्याशी काम करते, तिच्याशी निगडीत काम करते. म्हणजे संपूर्ण जी कॉस्ट आहे ती कन्सिडर केली जाते वाटप करण्यासाठी, काही हिश्श्यामध्ये नाही, काही विभागामध्ये नाही. फॉर एक्झाम्पल, मी 1000 ओव्हरहेड कॉस्ट म्हटलं होतो, ती सगळी जशीच्या तशी होल item of cost rupees 1000, it is to be allocated in a particular department. एकाच कुठल्या तरी कॉस्ट सेंटरला किंवा कॉस्ट युनिटला ती कॉस्ट वाटून दिली जाते. होल आयटम ऑफ कॉस्ट 1000 रुपये जसेच्या तसे एखाद्या कॉस्ट युनिटला किंवा डिपार्टमेंटला वाटप केले जातात. आले लक्षात? होल आयटम ऑफ कॉस्ट म्हणजे संपूर्ण रक्कम जशीच्या तशी. ओके, इकडे अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स. अपॉर्शनमेंट मध्ये तुम्हाला प्रपोर्शन हा शब्द प्रयोग आठवणं सोपं जाईल, नाही का? अपॉर्शनमेंट म्हटलं की प्रपोर्शन्स ऑफ आयटम्स ऑफ कॉस्ट. अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स तिथे काय म्हटलंय? अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स डील्स विथ प्रपोर्शन्स ऑफ आयटम्स ऑफ कॉस्ट. कॉस्ट आयटम जो आहे त्याच्या प्रपोर्शनेट म्हणजे त्याचे जे भाग आहेत किंवा त्याचं जे प्रमाण आहे, थोड्या थोड्या भागांमध्ये, हिश्श्यांमध्ये महत्व दिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, मी पुन्हा एकदा उदाहरण देईन, रुपीज 1000 इज ओव्हरहेड कॉस्ट. आता ही जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ती प्रपोर्शन्स मध्ये, म्हणजे ही जी कॉस्ट आयटम आहे हा, या कॉस्ट आयटमचं काही प्रपोर्शन्स मध्ये, हिश्श्यामध्ये, तुकड्यामध्ये अनेक डिपार्टमेंटला ऍट अ टाइम टू व्हेरियस डिपार्टमेंट्स डिस्ट्रीब्युशन केलं जातं. एकाच वेळेला एकापेक्षा जास्त डिपार्टमेंटमध्ये त्या होल आयटम ऑफ कॉस्टचं प्रपोर्शन्स मध्ये, छोट्या छोट्या हिश्श्यांमध्ये वाटप केलं जातं. म्हणजे 1000 जसेच्या तसे कुठल्या तरी एकाच डिपार्टमेंटला वाटून दिले जात नाही. कशामध्ये? अपॉर्शनमेंट मध्ये. तर काही प्रमाणात टोटल ओव्हरहेड कॉस्ट आहे त्याच्या काही प्रमाणात ही कॉस्ट काय केली जाते? व्हेरियस डिपार्टमेंट्सला वाटून दिली जाते. प्रपोर्शन्स ऑफ आयटम्स ऑफ कॉस्ट म्हणजे पूर्ण कॉस्ट जे आहे त्यातील हिस्से प्रत्येक डिपार्टमेंटला. आता ते जे हिस्से आहेत ते सारखे नसतात, त्याचं बेसिस असतं अपॉर्शनमेंटचं. म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटला किती प्रमाणात कॉस्ट वाटून द्यायची आहे, होल आयटम ऑफ कॉस्ट मधून कुठल्या एका पर्टिक्युलर डिपार्टमेंटला किंवा अनेक डिपार्टमेंट्सला कोणत्या प्रपोर्शनेट मध्ये ती कॉस्ट वाटून द्यायची आहे हे ठरवण्यासाठी बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट ही संकल्पना वापरली जाते. आता हे बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट म्हणजे अपॉर्शनमेंट करण्यासाठी जे प्रपोर्शन्स ठरवले जातात त्याचं बेसिस काय आहे हे ठरवणं अपेक्षित असतं. आणि हा पार्ट आपण हा डिफरन्स संपला की पुढच्या पार्ट मध्ये पाहणार आहोत. म्हणजे कॉस्ट आयटम्स जे आहेत
आणि त्याचं बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट काय आहे हे आपल्याला त्या ठिकाणी समजलं की आपल्याला त्या प्रपोर्शनचं वाटप व्हेरियस डिपार्टमेंट्सला करता येतं प्रपोर्शन्स मध्ये. आले लक्षात? एलोकेशन मध्ये काय म्हटलंय, होल आयटम ऑफ कॉस्ट इट इज डिस्ट्रीब्युटेड टू सिंगल और पर्टिक्युलर डिपार्टमेंट. आणि अपॉर्शनमेंट मध्ये proportions of item of cost is to be distributed amongst various departments including production and service departments, isn't it? Then second one, in allocation of overheads the costs are allotted directly किंवा त्याला आपण डायरेक्टली म्हणतो. allocation मध्ये कॉस्ट ह्या डायरेक्टली अलॉट केल्या जातात. डायरेक्टली अलॉट म्हणजे काय की संबंधित कॉस्ट ही कुठल्या डिपार्टमेंट साठी इन्कर्ड झालेली आहे त्या डिपार्टमेंटला ती डायरेक्ट अलॉट केली जाते. तिथे काही प्रपोर्शन ठरवण्याचा प्रश्न येत नाही, किती प्रमाणात ती कॉस्ट वाटून द्यायची आहे हे ठरवण्याचा प्रश्न येत नाही. तर त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटसाठी इतक्या प्रमाणात ओव्हरहेड कॉस्ट इन्कर्ड झालेली आहे हे डेफिनेटली सांगता येतं. आणि हे डेफिनेटली सांगता आल्यामुळे ती जी कॉस्ट आहे ओव्हरहेड कॉस्ट पर्टिक्युलर डिपार्टमेंटला डायरेक्टली तुम्हाला वाटप केली जाते किंवा वाटप करता येते. म्हणून म्हटलंय इन ॲलोकेशन दी कॉस्ट आर अलॉटेड डिरेक्टली. इथे कुठल्याच व्हेरियस डिपार्टमेंटचा वापर किंवा विचार केला जात नाही, एकाच पर्टिक्युलर डिपार्टमेंटला ती कॉस्ट डायरेक्ट वाटून दिली जाते. दुसऱ्या बाजूला बघा, इन अपॉर्शनमेंट दी कॉस्ट आर डिस्ट्रीब्युटेड. बघा डिस्ट्रीब्यूट करते म्हणजे करायचंय म्हणजे आता वाटप करायचंय, आणि डिस्ट्रीब्युशन हे एकाच घटकाला नसतं, तर ते एका वेळी अनेक घटकांमध्ये वाटप केलं जातं म्हणून त्याला डिस्ट्रीब्युशन असं म्हटलेलं आहे. आपण म्हणतो ना एखादी वस्तू बाबा आहे ती डिस्ट्रीब्यूट करून घ्या, वाटून घ्या, तर त्या पद्धतीने इन अपॉर्शनमेंट दी कॉस्ट आर डिस्ट्रीब्युटेड ऑन अ प्रपोर्शनेट बेसिस. बघा वरती प्रपोर्शन्स ऑफ आयटम्स ऑफ कॉस्ट असं म्हटलंय, आणि म्हणून प्रपोर्शनेट बेसिसने अनेक डिपार्टमेंट्स मध्ये ही ओव्हरहेड कॉस्ट जी आहे ती वाटप करून दिली जाते अपॉर्शनमेंट मध्ये. म्हणजे प्रपोर्शनेट बेसिस ज्याचा उल्लेख मी पहिल्या मुद्द्यामध्ये केला होता, बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट. बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट म्हणजे कुठल्या डिपार्टमेंटला किती प्रमाणात त्या ओव्हरहेड कॉस्ट मधून रक्कम वाटून द्यायची आहे त्याचं प्रमाण ठरवणे, आणि त्यासाठी जो घटक वापरला जातो मदत म्हणून सहाय्यक घटक त्याला बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट म्हटलं जातं. आणि या बेसिस ऑफ अपॉर्शनमेंटला प्रपोर्शनेट बेसिस असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर प्रपोर्शनेट बेसिस किंवा बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट हे त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं, कारण इथे जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ती डिरेक्टली कुठल्या एका पर्टिक्युलर डिपार्टमेंटला वाटता येत नाही, ती अनेक डिपार्टमेंट्स मध्ये वाटून द्यावी लागते, डिस्ट्रीब्यूट करावी लागते. आणि मग डिस्ट्रीब्यूट करत असताना प्रपोर्शनेट बेसिसचा प्रामुख्याने अवलंब केला जातो किंवा विचार केला जातो किंवा करावाच लागतो, त्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे ॲलोकेशन इज अ डायरेक्ट प्रोसेस. जसं आपण सेकंड पॉइंट मध्ये पाहिलं होतं, इन ॲलोकेशन द कॉस्ट आर अलॉटेड डिरेक्टली, तसं ॲलोकेशन इज अ डायरेक्ट प्रोसेस. ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स ही डायरेक्ट प्रोसेस आहे. का म्हटलंय असं, तर ती जी ओव्हरहेड कॉस्ट आहे एका पर्टिक्युलर डिपार्टमेंटसाठी खर्च झाली होती आणि म्हणून ती पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच वाटून दिली जाते, दुसऱ्या कोणत्याही डिपार्टमेंटला वाटून दिली जात नाही. डायरेक्टली त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंट मध्ये तिचं वाटप केलं जातं. म्हणून ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स ही डायरेक्ट प्रोसेस आहे, ॲलोकेशनची किंवा अलॉटमेंटची किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड कॉस्टची. दुसऱ्या बाजूला अपॉर्शनमेंट इज अन इनडायरेक्ट प्रोसेस अकॉर्डिंग टू सुटेबल बेसिस. बघा कुठल्या तरी एका पर्टिक्युलर डिपार्टमेंटला जर खर्चाचं वाटप केलं, ओव्हरहेड कॉस्टचं वाटप केलं, तर ती डायरेक्ट बाब ठरते किंवा डायरेक्ट प्रोसेस होते. परंतु इथे एकाच वेळी अनेक डिपार्टमेंट्स मध्ये इन्क्लुडिंग प्रोडक्शन अँड सर्व्हिस डिपार्टमेंट्स ओव्हरहेड कॉस्टचं जर डिस्ट्रीब्युशन केलं जात असेल तर कुठल्या तरी एकाच डिपार्टमेंटला त्याचं डायरेक्ट वाटप होत नाहीये, सगळ्याच डिपार्टमेंटचा एकाच वेळी वाटप होतं. म्हणजे एक पर्टिक्युलर डिपार्टमेंट असतं तर आपण डायरेक्ट वाटप म्हटलं असतो, परंतु एकाच वेळी अनेक डिपार्टमेंट्स त्या ठिकाणी आहेत आणि अनेक डिपार्टमेंटला जेव्हा वाटप केलं जातं तेव्हा डायरेक्ट या शब्दप्रयोगाचा वापर करणं शक्य नसतं. तर ही इनडायरेक्ट प्रोसेस आहे अपॉर्शनमेंटची. कशाची? टू डिस्ट्रीब्यूट दी ओव्हरहेड कॉस्ट अमॉंगस्ट व्हेरियस डिपार्टमेंट्स. अनेक डिपार्टमेंटला, प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला ओव्हरहेड कॉस्टचं डिस्ट्रीब्युशन करत असताना अपॉर्शनमेंट ही इनडायरेक्ट प्रोसेस आहे. म्हणजे इनडायरेक्टली ती कॉस्ट त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला वाटून दिली जाते. तिसरा मुद्दा आहे, तिसरा प्रकारचा मुद्दा, ओव्हरहेड्स कॅन नॉट बी अलोकेटेड डायरेक्टली टू प्रोडक्ट्स. आता बघा ही जरी डायरेक्ट प्रोसेस असली किंवा डिस्ट्रीब्युशनची डायरेक्ट पद्धत असली
तरी देखील ते चौथ्या मुद्द्यामध्ये आपल्याला सांगितलंय ओव्हरहेड्स कॅन नॉट बी अलोकेटेड डायरेक्टली टू प्रोडक्ट्स. म्हणजे उत्पादनामध्ये ओव्हरहेड कॉस्ट अलॉट केली जात नाही किंवा अलोकेट केली जात नाही किंवा डिस्ट्रीब्यूट केली जात नाही. आता बघा, प्रोडक्शन हे विशिष्ट डिपार्टमेंट मध्ये चालतं. बेसिकली मेनली ते प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये चालतं. अलोकेशन करत असताना ज्या ज्या डिपार्टमेंटसाठी ती कॉस्ट इन्कर्ड झाली त्याच डिपार्टमेंटला ती वाटून दिली जाते, त्या डिपार्टमेंटला ती वाटून दिली जाते. याचा अर्थ प्रत्येक प्रॉडक्टला ती वाटून दिली जातेच असं नाही. प्रॉडक्ट सोबत इतर बाबींसाठी जो खर्च केला जात असेल त्या खर्चांवर ती कॉस्ट डिस्ट्रीब्यूट केली जाते. म्हणजे तुमच्या प्रोडक्ट मध्ये ती कॉस्ट डिरेक्टली अलोकेट केली जाऊ शकत नाही. आणि ते कशातून शक्य होतं? ऍब्सॉर्प्शन मध्ये. म्हणजे आपण जी 5वी स्टेप शिकणार आहोत, म्हणजे पर्टिक्युलर एका कॉस्ट युनिटने जे तुमचे युनिट्स असतात त्याने ओव्हरहेड कॉस्ट किती ऍब्सॉर्ब केलेली आहे हे आपण त्या ठिकाणी शोधून काढतो. तेव्हा त्याला म्हटलं जातं की डिस्ट्रीब्युशन ऑफ किंवा अलोकेशन ऑफ ओव्हरहेड कॉस्ट टू प्रोडक्ट्स. म्हणजे त्या एका नगामध्ये ओव्हरहेड कॉस्टचा किती हिस्सा आहे हे जेव्हा आपल्याला सांगता येतं तेव्हा त्या प्रोडक्टने इतका हिस्सा गृहीत केलेला आहे असं म्हणता येतं. पण अलोकेशन मध्ये मात्र ती कॉस्ट कुठल्या तरी एका पर्टिक्युलर उत्पादनामध्ये किंवा सगळ्या नगांमध्ये ती डिस्ट्रीब्यूट केली जात नाही. ती कुणासाठी चार्ज केली जाते? टू अ पर्टिक्युलर कॉस्ट सेंटर. ते जो विभाग असेल उत्पादनाचा विभाग त्या उत्पादनावरती अलॉट केली जाते. याचा अर्थ काय की प्रत्येक उत्पादनाच्या नगामध्ये ती अलोकेट केली जात नाही. म्हणजे जरी आपण डायरेक्ट प्रोसेस म्हटलं, डायरेक्ट प्रोसेस कशासाठी आहे? ती एका पर्टिक्युलर कॉस्ट सेंटरला किंवा डिपार्टमेंटला ती ओव्हरहेड कॉस्ट वाटून द्यायची असेल तर ते अलोकेशन आपण म्हणतो. पण पर्टिक्युलर युनिट्स जे आहेत, उत्पादित नगसंख्या जी आहे त्या नगसंख्येला तुमची ओव्हरहेड कॉस्ट अलोकेट करता येत नाही, म्हणून त्याला डिरेक्टली अलोकेशन करता येत नाही त्या ओव्हरहेड कॉस्ट प्रोडक्ट मध्ये असं म्हटलेलं आहे. दुसऱ्या बाजूला इन अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स it is possible to charge the expenses indirectly. बघा, इनडायरेक्टली सगळ्या प्रकारचे ओव्हरहेड कॉस्ट चार्ज करता येते थ्रू अपॉर्शनमेंट अँड ऍब्सॉर्प्शन. म्हणजे अपॉर्शनमेंट आणि ऍब्सॉर्प्शन या संकल्पनेच्या आधारे तुम्हाला इनडायरेक्टली कॉस्ट प्रत्येक युनिटवर डिस्ट्रीब्यूट करता येते किंवा प्रत्येक नगसंख्येमध्ये ओव्हरहेड कॉस्ट किती आहे हे सांगता येतं किंवा प्रत्येक नगसंख्येसाठी ओव्हरहेड कॉस्टचं डिस्ट्रीब्युशन करता येतं. बट दिस प्रोसेस इज इनडायरेक्ट. डायरेक्टली त्याला ती ओव्हरहेड कॉस्ट कुठल्याच एका नगाला डिस्ट्रीब्यूट करता येत नाही. जे फिनिश्ड प्रोडक्ट आहे तुमचं, पुन्हा एकदा आपण बघूयात. इट इज पॉसिबल टू चार्ज दी एक्सपेन्सेस इनडायरेक्टली थ्रू अपॉर्शनमेंट अँड ऍब्सॉर्प्शन द कॉस्ट इन द फायनल प्रोडक्ट. किंवा त्याला आपण फिनिश्ड प्रोडक्ट म्हणतो. फिनिश्ड प्रोडक्ट मध्ये इनडायरेक्टली अपॉर्शनमेंटच्या माध्यमातून किंवा ऍब्सॉर्प्शनच्या माध्यमातून तुम्हाला ओव्हरहेड कॉस्ट इन्क्लूड करता येते किंवा चार्ज करता येते किंवा अलॉट करता येते. बट इन अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स इट इज नॉट पॉसिबल. तुम्हाला डिरेक्टली ही कॉस्ट एका पर्टिक्युलर कॉस्ट युनिट मध्ये किंवा फिनिश प्रोडक्ट मध्ये इन्क्लूड करता येत नाही. ओके, पॉइंट नंबर 5, ओव्हरहेड्स should always be allocated if possible. असं म्हटलेलं आहे तिथे. म्हणजे एक प्रकारची सूचना किंवा गाईडलाईन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. काय तुमचं ओव्हरहेड्सचं अलोकेशन करत असताना म्हणजे ओव्हरहेड्स जे आहेत ते शुड ऑलवेज बी अलोकेटेड. म्हणजे ते अलोकेट करता आले पाहिजेत जेव्हा जेव्हा पॉसिबल आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा हे शक्य होतं, जेव्हा तुम्हाला कन्फर्म असतं इट इज डेफिनिट where cost is incurred, in which department overhead cost is incurred, हे तुम्हाला जेव्हा डेफिनिट माहित असतं तेव्हा तुम्हाला त्याच पर्टिक्युलर डिपार्टमेंटला ओव्हरहेड कॉस्टचं अलोकेशन करणं शक्य होतं. पण हे कधी? जसं मी सांगितलंय काय की जेव्हा ओव्हरहेड कॉस्ट ही विशिष्ट पर्टिक्युलर डिपार्टमेंट साठीच खर्च झालेली आहे आणि जेव्हा तुम्हाला हे माहित असतं तेव्हा तुम्ही ती जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ती जशी असेल तशी त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला वाटवून देता. पुन्हा आपण आपल्याला त्या संदर्भात विचार करायचा आहे. काय म्हटलं इथे? ओव्हरहेड शुड ऑलवेज बी अलोकेटेड इफ पॉसिबल. जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा तुम्ही ओव्हरहेड कॉस्टचं अलोकेशनच केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला
डेफिनेटली ती ओव्हरहेड कॉस्ट कोणत्या घटकासाठी किंवा कोणत्या डिपार्टमेंटसाठी खर्च झालेली आहे हे माहीत असणं अपेक्षित असतं. आणि मग हे माहीत करून घेण्याची जबाबदारी पुन्हा आपल्यावर येते किंवा व्यवस्थापकांवर येते किंवा कॉस्ट अकाउंटंट जे आहेत त्यांच्यावर येते. म्हणून इथे गाईडलाईनच्या संदर्भात आपल्याला त्यांनी म्हटलंय की ओव्हरहेड शुड ऑलवेज बी अलोकेटेड इफ पॉसिबल. जेव्हा जेव्हा तुम्हाला ओव्हरहेडचं डिस्ट्रीब्युशन करायचं असतं त्याचं अलोकेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे संपूर्ण जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ती एका पर्टिक्युलर डिपार्टमेंटसाठी खर्च झालेली आहे हे तुम्हाला माहित असतं आणि त्याचं डिरेक्टली जसंच्या तसं अलोकेशन त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला करणं अपेक्षित आहे किंवा केलं पाहिजे अशी आपल्याला गाईडलाईन आहे. पण बऱ्याचदा ते शक्य होत नाही. म्हणून अपॉर्शनमेंट, रिअपॉर्शनमेंट किंवा ऍब्सॉर्प्शन या बाबींचा आपण आधार त्या ठिकाणी घेत असतो. म्हणून पाचवा मुद्दा आहे अपॉर्शनमेंट मधला, इफ ओव्हरहेड्स कॅन नॉट बी अलोकेटेड इट शुड बी अपॉर्शन. जेव्हा जेव्हा तुम्हाला ओव्हरहेड कॉस्टचं अलोकेशन करता येत नाही, अलॉटमेंट करता येत नाही, तेव्हा तुम्हाला त्या ओव्हरहेड कॉस्टचं अपॉर्शनमेंट करावं लागतं. मग अपॉर्शनमेंट करायचंय म्हणजे कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटसाठी किती किती प्रमाणात ओव्हरहेड कॉस्ट इन्कर्ड झालेली आहे त्याचं बेसिस ठरवावं लागतं, त्याचं प्रपोर्शन्स ठरवावं लागतं आणि मग तुम्हाला त्या त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला ती ओव्हरहेड कॉस्ट वाटून द्यावी लागते. पण हे कधी? इफ ओव्हरहेड्स कॅन नॉट बी अलोकेटेड. जेव्हा तुम्हाला ओव्हरहेडचं अलोकेशन करता येत नाही, जसंच्या तसं वाटप करता येत नाही. एखादी कॉमन कॉस्ट असते की जी सगळ्या डिपार्टमेंटसाठी खर्च झालेली असते, ती कॉमन कॉस्ट जेव्हा आहे तर ती एका पर्टिक्युलर डिपार्टमेंटला आपल्याला वाटून देता येणार नाही. म्हणजे तुम्हाला ओव्हरहेड्स कॅन नॉट बी अलोकेटेड. इफ ओव्हरहेड्स कॅन नॉट बी अलोकेटेड, जर तुम्हाला त्यांचं अलोकेशन करता येत नाही कुठल्या तरी एका पर्टिक्युलर डिपार्टमेंटला वाटप करता आलं नाही, तर तुम्हाला त्या कॉमन ओव्हरहेड कॉस्टचं अपॉर्शनमेंट करावं लागतं. आणि अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे? अपॉर्शनमेंट इज द अलॉटमेंट ऑफ proportions of items of cost to cost unit or cost centers or to various departments. एकाच वेळी एकच कॉमन कॉस्ट अनेक डिपार्टमेंटला वाटून दिली जाते. जेव्हा जेव्हा अलोकेशन पॉसिबल नसतं तेव्हा अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स या संकल्पनेचा आधार त्या ठिकाणी घेतला जातो. नेक्स्ट वन, 6th पॉइंट, allocation of overheads known as departmentalization of overheads. Departmentalization of overheads. एका पर्टिक्युलर डिपार्टमेंट साठी ती ओव्हरहेड कॉस्ट डायरेक्टली अलॉट केली जाते. इथे पर्टिक्युलर डिपार्टमेंट लक्षात येतं, पर्टिक्युलर कॉस्ट सेंटर लक्षात येतं, पर्टिक्युलर कॉस्ट युनिट काय आहे ते लक्षात येतं. आणि इथे कॉस्टिंगच्या भाषेमध्ये इथे कॉस्ट युनिट किंवा कॉस्ट सेंटर हे डिपार्टमेंटला संबोधलेलं आहे. मग ते कुठलं तरी पर्टिक्युलर प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल किंवा सर्व्हिस डिपार्टमेंट असेल. तुम्ही पाहता रिअपॉर्शनमेंट मध्ये सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट ही अंतिमतः ओव्हरहेड कॉस्ट ही अंतिमतः कोणत्या डिपार्टमेंटला डिस्ट्रीब्यूट केली जाते? ओनली अँड ओनली टू प्रोडक्शन डिपार्टमेंट. म्हणजे इथे जे प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे ते पर्टिक्युलर आपल्याला डेफिनेट माहित असेल आणि त्या डिपार्टमेंटला आपण ती ओव्हरहेड कॉस्ट वाटप करून देतो. याचा अर्थ काय? डिपार्टमेंटलायझेशन ऑफ ओव्हरहेड्स. त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच ती ओव्हरहेड कॉस्ट वाटून दिलेली आहे. म्हणून allocation of overheads is known as departmentalization of overheads. एका पर्टिक्युलर डिपार्टमेंटला ओव्हरहेड कॉस्ट डिपार्टमेंट डिस्ट्रीब्युशन करता येतं किंवा अलॉटमेंट करता येतं, म्हणून त्याला डिपार्टमेंटलायझेशन ऑफ ओव्हरहेड्स असं म्हटलेलं आहे. ही एक कन्सेप्ट आहे. दुसरं, और इट इज नोन ॲज प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. आता प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आहे म्हणजे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन आहे. जसं मी काल तुम्हाला सांगितलं, allocation and apportionment of overheads. These are the primary distribution methods. And reapportionment is secondary distribution of overheads. म्हणजे बघा, डिपार्टमेंटलायझेशन ऑफ ओव्हरहेड्स किंवा प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स म्हणजे इथे प्रायमरीली कुठल्या तरी पर्टिक्युलर डिपार्टमेंटसाठी ती ओव्हरहेड कॉस्ट खर्च झाली होती आणि म्हणून प्रायमरीली ती ओव्हरहेड कॉस्ट त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला वाटून दिली आहे. हा प्रायमरी पार्ट झाला ॲलोकेशन करण्याचा. कुठल्या तरी एका पर्टिक्युलर डिपार्टमेंटला ती ओव्हरहेड कॉस्ट वाटून दिली, बरोबर. म्हणून त्याला डिपार्टमेंटलायझेशन ऑफ ओव्हरहेड्स किंवा प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर अपॉर्शनमेंट मध्ये अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स इज आल्सो अ पार्ट ऑफ प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. आता इथे डिपार्टमेंटलायझेशन ऑफ ओव्हरहेड्स असं म्हटलेलं आहे, म्हणणं अपेक्षित आहे पण म्हटलेलं नाहीये. जर आपण तसं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण पर्टिक्युलर डिपार्टमेंट्सला फक्त इथे एक पर्टिक्युलर डिपार्टमेंट नाहीये ऍट अ टाइम.
amongst various departments the cost is distributed. म्हणजे एका वेळेला अनेक डिपार्टमेंट्स मध्ये ती वाटप करून दिली असते म्हणून त्याला डिपार्टमेंटलायझेशन ऑफ ओव्हरहेड्स असं म्हणणं अपेक्षित आहे. परंतु एका पर्टिक्युलर डिपार्टमेंटला ती वाटून दिलेली नाही. अशा वेळेला तुम्ही डिपार्टमेंटलायझेशन म्हणण्यापेक्षा प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स असं म्हणणं जास्त उचित ठरणार आहे. आता प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे ॲलोकेशन मध्ये काय केलं तर मी पुन्हा डेफिनेशन सांगतो आता तुम्हाला दोन्ही कन्सेप्टच्या. ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स इज दी अलॉटमेंट आणि अपॉर्शनमेंट ची डेफिनेशन. अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स इज दी अलॉटमेंट. बघा कॉमन बाब आहे. ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स मध्ये अलॉटमेंट केली जाते कशाची ओव्हरहेड कॉस्टची आणि अपॉर्शनमेंट मध्ये काय केलं तर अपॉर्शनमेंट इज द अलॉटमेंट ऑफ ओव्हरहेड कॉस्ट. आता फक्त प्रोपोर्शन्सचा तिथे पार्ट राहिलाय. तर ॲलोकेशन म्हटलं होतं त्या संकल्पनेत म्हटलं होतं ॲलोकेशन इज द अलॉटमेंट ऑफ ओव्हरहेड कॉस्ट whole item of allocation of overheads is the allotment of whole item of cost to particular cost unit. आणि इथे काय म्हटलंय apportionment is the allotment of proportions of item of cost to cost center or cost unit. प्रक्रिया एकच आहे. जर ती ओव्हरहेड कॉस्ट एका डिपार्टमेंटला वाटप करून दिली जात असेल तर त्यासाठी जी वापरली जाणारी प्रक्रिया आहे ती सगळ्या डिपार्टमेंटसाठी जशीच्या तशी वापरली जाते. म्हणजे एका वेळेला एका डिपार्टमेंटला ओव्हरहेड कॉस्ट डिस्ट्रीब्युशन केलं काय अलॉटमेंट केलं काय आणि एका वेळेला अनेक डिपार्टमेंट्स मध्ये ओव्हरहेड कॉस्ट डिस्ट्रीब्युशन केलं काय प्रक्रिया सारखीच आहे. म्हणून या दोन प्रक्रियांना ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स आणि अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स या दोन्ही प्रक्रियांना कॉमनली संयुक्तपणे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट वन 7वा मुद्दा आहे आपला फरकाचा. Allocation of overheads is the process. बघा ती सुद्धा एक प्रक्रिया आहे of allotting or charging the whole amount. ओव्हरहेड कॉस्ट allocation करणं ही एक प्रक्रिया आहे का तर त्यामध्ये काय केलं तर जी होल अमाऊंट आहे किंवा होल आयटम ऑफ कॉस्ट आहे त्याचं अलॉटमेंट किंवा त्याचं चार्जिंग एका डिपार्टमेंटला किंवा कॉस्ट सेंटरला केलं जातं आणि मग हे चार्जिंग करत असताना किंवा अलॉटमेंट करत असताना स्टेप बाय स्टेप प्रक्रिया राबवावी लागतात. डिरेक्टली ती कॉस्ट अलॉट करता येते परंतु ती कॉस्ट अलॉट करत असताना त्या प्रक्रियेमध्ये अनेक घटक समाविष्ट असतात आणि मग त्यामुळे त्या ॲलोकेशनच्या प्रक्रियेला प्रोसेसचं स्वरूप प्राप्त होतं. असं नाही ना की तेवढी कॉस्ट आहे तेवढी समजली आणि वाटून दिली नाही. तर ॲलोकेशन साठी सुद्धा कॉस्टचं कलेक्शन करावं लागतं. कॉस्टचं क्लासिफिकेशन करावं लागतं. कुठल्या डिपार्टमेंटसाठी ती ओव्हरहेड कॉस्ट इन्कर्ड झाली ते शोधून काढावं लागतं आणि मग त्या डिपार्टमेंटला त्या ओव्हरहेड कॉस्टचं अलॉटमेंट करता येतं. याचा अर्थ एकाच वेळेला ॲलोकेशन करत असताना कलेक्शन अँड क्लासिफिकेशन पासून ॲलोकेशन पर्यंत सगळी कामं पार पाडावी लागतात आणि त्यामुळे ॲलोकेशन ही एक प्रोसेस आहे कारण एकाच वेळेला अनेक कामं त्या प्रोसेसच्या अंतर्गत केली जातात. म्हणून ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स इज अ प्रोसेस of allotting or charging the whole amount of an item of overhead cost to a department or cost center किंवा cost unit. तुमच्या लक्षात आलं असेल की कॉस्ट युनिटला किंवा कॉस्ट सेंटरला संपूर्ण कॉस्ट वाटून दिली जाते. ही वाटून देत असताना फक्त तेवढं एकच काम केलं जातं असं नाही तर कॉस्ट असरमेंट पासून कॉस्ट डिटर्मिनेशन कॉस्ट असरटेनमेंट कॉस्ट कलेक्शन कॉस्ट क्लासिफिकेशन आणि त्यानंतर कॉस्टचं अलोकेशन त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला अशा अनेक टप्पे अनेक क्रिया त्या ठिकाणी केल्या जातात. म्हणून ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स इज अ प्रोसेस असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके. दुसऱ्या बाजूला अपॉर्शनमेंट इज द अलॉटमेंट ऑफ प्रपोर्शन्स. आपण व्याख्येमध्ये हे पाहिलेलं आहे. आपण रिपीटेडली हे पाहतोय. रिपीटेडली का पाहतोय तर आपल्याला केव्हाही समजा अपॉर्शनमेंट हा शब्द उच्चारला ॲलोकेशन हा शब्द उच्चारला तर तुम्हाला ती काय कन्सेप्ट आहे की अगदी तोंडपाठ होणं अपेक्षित आहे आणि म्हणून हे सगळं रिपीटेडली आपण करतोय. आपल्यामध्ये ते रुजवायचं आहे आपल्याला. अपॉर्शनमेंट इज द अलॉटमेंट ऑफ प्रपोर्शन्स और आयटम ऑफ कॉस्ट टू कॉस्ट सेंटर और कॉस्ट युनिट्स. ही डेफिनेशन आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. इट इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉमन कॉस्ट. अपॉर्शनमेंट ही काय संकल्पना आहे. इट इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉमन कॉस्ट. एकच कॉस्ट असते सगळ्या डिपार्टमेंटसाठी म्हणून त्याला आपण डिस्ट्रीब्युशन म्हटलंय अलॉटमेंट म्हटलेलं नाही. आता अर्थात डेफिनेशन मध्ये अलॉटमेंट आहे
पण डिस्ट्रीब्युशन हा अतिशय प्रॉपर शब्द आहे. इट इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉमन कॉस्ट टू डिफरंट डिपार्टमेंट्स ऑन सम इक्विटेबल बेसिस. आता इक्विटेबल बेसिस, सुटेबल बेसिस, आर्बिट्ररी बेसिस, अनेक शब्दप्रयोग तुम्हाला पर्याय त्या ठिकाणी सबस्टिट्यूट वापरता येतात. आणि मग इक्विटेबल बेसिस काय आहे, तर बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट अगोदर आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. आणि मग ते बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट कोणती कोणती आहेत आणि त्यातून सुटेबल आणि प्रॉपर न्याय देणारं, न्यायकारक डिस्ट्रीब्यूट करणारं जे आपण जो घटक निवडतो डिस्ट्रीब्युशन साठी त्याला सुटेबल बेसिस असं म्हटलं जातं. याचा अर्थ काय, सुटेबल बेसिस हे काय असतात, बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट. कोणत्या प्रपोर्शनेट मध्ये डिस्ट्रीब्युशन करायचं आहे हे सांगण्यासाठी ज्या घटकाचा वापर केला तो त्याला सुटेबल किंवा इक्विटेबल बेसिस असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. तर बेसिकली ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स आणि अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स या दोन घटकांमधला अर्थ आणि या दोन घटकांचा अर्थ आणि त्यातला प्रमुख फरक जो आहे तो फरक आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. अंतिम फरक तुम्ही एकच लक्षात ठेवला आता सध्या तरी तो चालणार आहे काय, की डेफिनेशनच्या अनुषंगाने तुम्हाला तो फरक सांगता येईल. अलॉटमेंट इज दी allocation is the allotment of whole item of cost to cost center. म्हणजे संपूर्ण कॉस्ट जी आहे ओव्हरहेड कॉस्ट ती जशीच्या तशी एका कॉस्ट युनिटला किंवा कॉस्ट सेंटरला वाटून दिली जाते. आणि अपॉर्शनमेंट मध्ये अपॉर्शनमेंट इज अलॉटमेंट ऑफ प्रोपोर्शन्स ऑफ आयटम्स ऑफ कॉस्ट टू कॉस्ट सेंटर्स. आता मी व्हेरियस कॉस्ट सेंटर्स म्हणेल, टू कॉस्ट व्हेरियस कॉस्ट सेंटर्स फॉर कॉस्ट युनिट्स. म्हणजे ॲलोकेशन मध्ये फक्त एका डिपार्टमेंटला ओव्हरहेड कॉस्ट वाटून दिली जाते आणि अपॉर्शनमेंट मध्ये एकाच वेळेला अनेक डिपार्टमेंट्स वर ती ओव्हरहेड कॉस्ट वाटून दिली जाते. इजंट इट? आता मी नेहमी म्हणतो कॉस्ट सेंटर्स किंवा कॉस्ट युनिट्स, तुम्ही रिपीटेडली ऐकलेलं असेल. तर इथे कॉस्टिंग सेकंड मध्ये किंवा कॉस्टिंगच्या परिभाषेमध्ये जे डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंट्सला कॉस्ट युनिट्स किंवा कॉस्ट सेंटर्स असं संबोधलेलं आहे. तर इथे प्रामुख्याने तुम्ही स्क्रीनवर बघता तर टाइप्स ऑफ डिपार्टमेंट्स, कोणत्या कोणत्या प्रकारचे डिपार्टमेंट असतात. तर इथे बघा फर्स्ट वन म्हटलंय प्रोडक्शन डिपार्टमेंट्स, सेकंड वन सर्व्हिस डिपार्टमेंट्स आणि लास्टली पार्टली प्रोडक्शन अँड पार्टली सर्व्हिस डिपार्टमेंट्स. या काय संकल्पना आहेत ते आपण पाहणार आहोत. तर प्रोडक्शन डिपार्टमेंट्स म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे. बघा, a production department is one that engages in the actual manufacturing of the product. म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंटला आपण काय म्हणतो, कशाला म्हणतो, तर जो विभाग वस्तूच्या प्रत्यक्ष उत्पादनामध्ये गुंतलेला आहे. बाय चेंजिंग द शेप, म्हणजे जो आकार आहे तो बदलण्याचं काम केलं जातं. कशाचा शेप, कशामध्ये बदल केला तो, रॉ मटेरियल जे आहे ना त्या रॉ मटेरियलच्या शेप मध्ये बदल केला जातो. रॉ मटेरियल वापरल्यानंतर जसंच्या तसं रॉ मटेरियल फिनिश प्रोडक्टच्या माध्यमातून बाहेर येत नाही, तर तुम्हाला त्या शेप मध्ये बदल झालेला दिसून येतो. फॉर्म और नेचर ऑफ मटेरियल म्हणजे स्वरूप, म्हणजे कुठल्याही स्वरूपात असू शकतं. एक तर ती लिक्विड वस्तू असू शकते, त्यानंतर वायूच्या स्वरूपात सुद्धा एखादी सेवा तुम्हाला उपलब्ध करता येते. म्हणजे फॉर्म और नेचर ऑफ मटेरियल यामध्ये बदल केला जातो. म्हणजे जे रॉ मटेरियल असतं त्याच्या नेचर मध्ये किंवा फॉर्म मध्ये बदल केला जातो, रॉ मटेरियलच्या शेप मध्ये बदल केला जातो. और बाय असेंबलिंग द पार्ट्स इनटू फिनिश्ड प्रोडक्ट्स, किंवा काही तुम्हाला शेप बदल करता येत नसेल, आकारामध्ये बदल करता येत नसेल, फॉर्म मध्ये बदल करता येत नसेल, तर तुम्ही काय करता, सुटे पार्ट्स खरेदी करता. एखादी इंडस्ट्री जी आहे ना ती काय करते, वस्तू बनवत नाही किंवा मॅन्युफॅक्चरिंग करत नाहीये. काय करते, ती फक्त अनेक प्रकारच्या सुटे पार्ट्स विकत घेते आणि त्या सुट्या पार्ट्सचं असेंबलिंग करते, एकत्रीकरण करते आणि त्यातून एक नवीनच वस्तू किंवा नवीनच प्रोडक्ट, फिनिश प्रोडक्ट जे आहे ते तयार होतं. फॉर एक्झाम्पल कार्स, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कार्स, बाईक्स. कुठलीही एखादी पर्टिक्युलर कंपनी त्या बाईक साठी वापरल्या जाणाऱ्या सगळ्या ज्या वस्तू आहेत किंवा पार्ट्स आहेत ते आपल्या कंपनीत बनवत नाही. फॉर एक्झाम्पल हिरो किंवा होंडा कंपनीची कार आहे, बाईक आहे, तर त्या बाईकचे सगळे पार्ट्स त्या हिरो किंवा होंडा कंपनीने बनवलेले नाही. या कंपन्या काय करतात,
बाईक बनवण्यासाठी किंवा कार बनवण्यासाठी जे सुटे पार्ट्स आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणाहून खरेदी करतात. ते पार्ट्स खरेदी केल्यानंतर त्यांचं असेंबलिंग मात्र त्या इंडस्ट्रीमध्ये केलं जातं. त्याला असेंबलिंग म्हटलं जातं, म्हणजे पार्ट्सचं एकत्रीकरण आणि त्यातून एक फिनिश्ड प्रोडक्ट, एक कार किंवा बाईक तयार केली जाते. बघा, कुठल्याच प्रकारच्या पार्ट्सचं उत्पादन त्या इंडस्ट्रीत केलं जात नसताना एक फिनिश्ड प्रोडक्ट म्हणून एक नवी वस्तू असेंबल करून त्यांनी तयार केलेली असते. बघा, हे देखील टेक्निक आहे. बघा, उत्पादक आपण बनवू शकतो, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या वस्तूचं उत्पादन न करता, रॉ मटेरियलचा वापर न करता, त्यावर प्रक्रिया न करता आपण एखादी वस्तू उत्पादित करू शकतो, म्हणजे असेंबल करून त्या वस्तूच्या स्वरूपात फॉर्म मध्ये बदल करू शकतो किंवा रॉ मटेरियलच्या साईज आणि शेप मध्ये बदल करू शकतो आणि नवीन प्रकारचं फिनिश प्रोडक्ट आपण तयार करू शकतो. याला काय म्हणायचंय? प्रोडक्शन डिपार्टमेंट किंवा प्रोडक्शन सिस्टीम, मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम. आणि हे काम फॅक्टरीमध्ये प्रामुख्याने केलं जातं, उत्पादनाच्या ठिकाणी. म्हणून प्रोडक्शन डिपार्टमेंट हे वस्तूंच्या प्रत्यक्ष उत्पादनासाठी काम करतात, म्हणजे रॉ मटेरियलवर प्रक्रिया करून या रॉ मटेरियलचा शेप, साईज किंवा फॉर्म यामध्ये बदल केला जातो किंवा सुट्या पार्ट्सचं असेंबलिंग करून एक फिनिश प्रोडक्ट तयार केला जातं. त्याला प्रोडक्शन असं म्हटलं जातं. त्यासाठी काम करणारा विभाग हा प्रोडक्शन डिपार्टमेंट असतो. त्यानंतर सर्व्हिस डिपार्टमेंट. A service department, on the other hand, दुसऱ्या बाजूला काय म्हटलंय? Is one rendering a service that contributes in an indirect manner to the manufacturing of the product. म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंट्स काय करतात? सर्व्हिस प्रोव्हाइड किंवा रेंडर करण्याचं काम करतात, प्रदान करण्याचं काम करतात, किंवा इनडायरेक्टली ते काय करतात? मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसला कॉन्ट्रीब्युट करतात, सहकार्य करतात, सपोर्ट करतात, सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. अशा प्रकारे फिनिश प्रोडक्ट मध्ये किंवा फिनिश प्रोडक्ट साठी किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस साठी सेवा प्रदान करण्याचं काम सर्व्हिस डिपार्टमेंट्स करतात. बट which does not itself change the shape. सर्व्हिस डिपार्टमेंट मात्र रॉ मटेरियलच्या शेप मध्ये चेंज करू शकत नाही. त्यासाठी सपोर्टिंग काम काय जे असेल ते करतात, पण स्वतः मात्र ते सर्व्हिस डिपार्टमेंट शेप मध्ये बदल करू शकणार नाही किंवा फॉर्म और नेचर मध्ये बदल करू शकणार नाही किंवा फिनिश प्रोडक्ट मध्ये त्या रॉ मटेरियलचं रूपांतर करण्यासाठी कुठल्याच प्रकारची प्रक्रिया सर्व्हिस डिपार्टमेंट डिरेक्टली करू शकत नाही. इनडिरेक्टली सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम मात्र सर्व्हिस डिपार्टमेंट करत असतं. म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंट आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट हे को रिलेटेड आहेत, परस्पर निगडित आहेत. एकमेकांच्या अस्तित्वाशिवाय कुठलंच डिपार्टमेंट, जरी फिनिश प्रोडक्ट हे प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये प्रोड्यूस होत असतील तरी देखील सर्व्हिस डिपार्टमेंट नसेल तर प्रोडक्शन डिपार्टमेंट फिनिश प्रोडक्ट किंवा आउटपुट देण्यामध्ये असमर्थ ठरतात. आता पुढे जी कन्सेप्ट पाहिली, शेवटचा 1 मिनिट बाकी आहे मित्रांनो, त्यामध्ये पटकन आपण बघूया. पार्टली प्रोड्युसिंग डिपार्टमेंट्स अँड पार्टली सर्व्हिस डिपार्टमेंट्स. म्हणजे बघा, कॉमन काही डिपार्टमेंट्स असे असतात, there may be certain departments which are normally treated as service departments, but sometimes they are required to undertake direct production work. त्यांना सर्व्हिस डिपार्टमेंट्स म्हटलं जातं, परंतु कधी कधी या डिपार्टमेंट्स मार्फत काय केलं जातं? उत्पादनाचं काम हाती घेतलं जातं. This may be known as partly producing or partly service departments. म्हणजे मी जसं सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड्सला सेमी फिक्स ओव्हरहेड्स म्हटलं होतं, अगदी तसंच. फॉर एक्झाम्पल कार्पेंटरी शॉप, म्हणजे वस्तूंची निर्मिती तिथे प्रोडक्शन केलं जातं, पण सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी काय करतात? रिपेअर्स अँड मेंटेनन्सची जी सर्व्हिस आहे त्यासाठी सुद्धा हे कार्पेंटरी शॉप त्या ठिकाणी योगदान देतात. नंतर टूल रूम. टूल रूम काय? उत्पादनासाठी जे टूल्स आहेत ते प्रोव्हाइड करण्याचं काम करतात, बरोबर. परंतु कधी कधी एखाद्या टूलची आवश्यकता